पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की। शिवसेनेचे मनीष काळजे यांच्यासह 67 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। जमावाला एकत्र करत पोलीस निरीक्षकास व कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे मनीष काळजे यांच्यासह 67 जणांवर शुक्रवारी पहाटे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे की ही घटना गुरुवारी रात्री 7 रस्ता परिसरात घडली आहे। या प्रकरणी शिंदे सेनेचे मनीष काळजे, सुमित मनसावाले, वेणू श्रीनिवास कोकंती, मुस्ताक शेख, निलेश लंगडेवाले, अमोल डोलारे, जीवन नावाचा मंडप कंट्रॅक्टर व इतर 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। काळजे यांनी विनापरवाना 7 रस्ता परिसरात मोठा स्वागत कक्ष उभारवला होता। हा स्टेज काढण्यासाठी पोलिसांनी सूचना देखील केल्या होत्या। त्यानंतर गुरुवारी रात्री काळजे यांनी स्टेज काढणार नाही असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक ढवळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सागर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी व त्यांचा स्टाफ घटनास्थळी गेला। पोलीस हे त्यांना स्टेज काढण्यासाठी समजावत असताना त्याने मोठमोठ्याने आरडाओरड करत पदाधिकाऱ्यांना चेतावणी देत तेथेच रस्त्यावर बसला आणि पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। त्यानंतर त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगर यांना व इतर पोलिसांना धक्काबुक्की केली अशी फिर्याद पोलिसांकडून बाळू जाधव यांनी दिली आहे।